तर एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी आयकरनं छापेमारी टाकली। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागानं छापेमारी केलेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। प्रदीप शर्मा हे माजी पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांच्या घरी आयकर विभागानं छापे टाकलेले आहेत। कृष्णा सोनारवाडकर माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। कृष्णा अधिक माहिती देतात। कृष्णा, सुमित, मुंबईवर पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी आणि ज्यांचे एन्काउंटर स्पेशलिस्ट ओळख बनलेली होती त्या प्रदीप शर्मांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरू असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळते आहे। एका माजी आमदाराच्या प्रकरणामध्ये ही छापेमारीची कारवाई त्यांच्या घरी सुरू असल्याची माहिती मिळते आहे। मुंबईतील काही ठिकाणी हे सर्च ऑपरेशन खाली आहेत आणि इन्कम टॅक्सकडून काही ठिकाणी छापेमारीची कारवाई जी आहे ती सध्या तरी होत असल्याची माहिती मिळते आहे। प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन हत्या प्रकरणातले आरोपी आहेत। ते जवळपास वर्षभरापेक्षा अधिकचा काळ हे तुरुंगामध्ये होते आणि नुकतंच त्यांना सुप्रीम कोर्टाकडून बेल मंजूर झालेली आहे आणि सध्या ते जामिनावरती आहेत। मात्र अंधेरीमधलं त्यांचं निवासस्थान आहे आणि आणखी एका ठिकाणी सुद्धा त्यांचं घर असल्याची माहिती मिळते आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये आयकर विभागाची ही सगळी छापेमारीची कारवाई जी आहे ती प्रदीप शर्मा यांच्या घरी सुरू असल्याची माहिती मिळते आहे। प्रकरण नेमकं काय आहे याची अधिक माहिती जी आहे ती अद्याप तरी मिळू शकलेली नाहीये। मात्र जे सूत्रांकडून प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाचं पथक पोहोचलेलं आहे आणि ते सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळते आहे। मात्र करचोरी प्रकरणामध्ये सातत्यानं आपण पाहतो की आयकर विभाग हे कारवाई करतं। जर एखाद्या व्यक्तीनं कर चुकवलेला असेल तर त्याच्या पद्धतीची माहिती जर आयकर विभागाला मिळाली तर त्या पद्धतीनं कारवाई ही होत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं प्रदीप शर्मा यांच्या घरी सुद्धा हे आयकर विभागाचं पथक पोहोचलेलं आहे। मात्र प्रदीप शर्मा यांच्याशी थेट हे प्रकरण नाहीये तर एका माजी आमदाराच्या प्रकरणाचा तपास हा आयकर विभागाकडून केला जातोय। सगळी मालमत्तेची पडताळणी केली जाते आणि त्याच अनुषंगानं प्रदीप शर्मा यांच्याशी काही संबंध आता आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाचं पथक पोहोचलेलं आहे आणि सध्या तरी सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।